नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके ट्रेजर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज इयत्ता 10वीचा फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2025-26 चा पद्माचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। तर चला बघूया। पहिला प्रश्न दिलेला आहे। प्रश्न पहिला ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स। म्हणजे 5 रिकामी जागा दिलेली आहेत विथ ऑप्शन। 5 प्रश्नांचे उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, in which block the modern periodic table are the non metal found। कोणत्या ब्लॉक मध्ये नॉन मेटल फाउंड होतात, कोणत्या? ऑप्शन बी येणार, पी ब्लॉक मध्ये। पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर्स ऑफ कर्वेचर इज कॉल्ड द डॉट डॉट ऑफ द लेन्स। 4 ऑप्शन दिलेले आहेत, करेक्ट चूज करा। प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, त्यातील when a light passes from a denser medium to a rarer medium डॉट डॉट। म्हणजे हे वाक्य पूर्ण करायचं आहे बघा, कोणतं ऑप्शन करेक्ट येते ते लिहा। द एसआय युनिट ऑफ हीट इज। हीटचं एसआय युनिट काय आहे ते लिहायचं आहे। 5वा प्रश्न दिलेला आहे, इन इलेक्ट्रिकल बल्ब डॉट डॉट मेटल इज यूज्ड टू मेक सोलेनॉइड टाइप कॉइल। याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। प्रश्न बी दिलेला आहे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स। 5 गुण मिळणार आहेत। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, डिफाइन सेंट्रिपिटल फोर्स। सेंट्रिपिटल फोर्सची तुम्हाला व्याख्या इथे लिहायची आहे। दुसरा दिलेला आहे बघा, राईट ट्रू ऑर फॉल्स। फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री, दिस व्हॅल्यू इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल। हे ट्रू आहे काय फॉल्स ते लिहायचं आहे। त्यातील प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, काय? फाइंड ऑड वन आउट। फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर, ग्लोव्स, जनरेटर। यामध्ये ऑड वन आउट कोणता आहे ते तुम्ही लिहायचं आहे। चौथा प्रश्न दिलेला आहे, राईट कोरिलेशन बिटवीन फॉलोइंग पेयर। नियर साइटेडनेस, कॉन्केव्ह लेन्स, फार साइटेडनेस डॉट डॉट। मग इथं उत्तर तुम्ही लिहायचं आहे, काय ते कॉन्व्हेक्स लेन्स येणार त्याचं उत्तर। 5वं दिलेलं आहे बघा, वेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज टेकन प्लेस ॲट द सेम टाइम द रिएक्शन इज नोन ॲज। मग याचं उत्तर इथं रिकामी जागा टाईपच आहे। ते बॉक्सेस दिलेले आहे ते चुकीचं दिलेलं आहे, ते तुम्ही लक्ष देऊ नका बघा। जे उत्तर काय ना, रेडॉक्स रिएक्शन। दुसरा दिलेला आहे बघा, ए, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी 2। 3 दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत। गुण मिळणार 4, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार। पहिला दिलेला बघा, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग वेन ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग डाऊन अ ग्रुप। दुसरा दिलेला आहे, इन कोल्ड रिजन्स इन विंटर द पाइप्स फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक्स क्रॅक। याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। तिसरा दिलेला आहे बघा, सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर वॉच रिपेअर। हे तुम्ही लिहायचं आहे उत्तर। बी दिलेला आहे बघा, आन्सर द फॉलोइंग एनी 3। 3 तुम्हाला कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत, अटेम्प्ट करायचे आहेत 3 प्रश्न, गुण मिळतील 6। प्रत्येक गुणाला 2 मार्कच असणार इथे पण। मग पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, राईट एनी 2 डिफरन्स बिटवीन मास अँड वेट। मास आणि वेट मधलं फरक तुम्ही इथं स्पष्ट करून लिहायचा आहे। दुसरा प्रश्न दिलेला आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स। डायग्राम दिलेले आहे बघा, इथं प्रश्न विचारलेले आहेत। विच प्रोसेस इज शोन इन फिगर। कोणती प्रोसेस इथं आहे ते तुम्ही लिहायचं आहे। आणि बी दिलेला आहे बघा, इन दिस प्रोसेस विच कलर बेंड्स लिस्ट अँड विच कलर बेंड्स मोस्ट। हे 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे बघा। बीचं उत्तर काय येणार बघा, लिस्ट कोणतं बेंड होणार, तर याचं उत्तर काय येणार, रेड लाईट, रेड कलर बेंड्स लिस्ट। अँड मोस्ट कोणतं होणार, व्हायलेट, व्हायलेट कलर बेंड्स मोस्ट। याचं उत्तर असणार। तिसरं दिलेलं आहे बघा, ए, व्हॉट इज स्पेसिफिक हीट। आणि दुसरं बी दिलेलं आहे, व्हॉट इज रेग्युलेशन। व्याख्या लिहायची आहे तिथं रेग्युलेशनची। प्रश्न चौथा दिलेला आहे बघा, अन ऑब्जेक्ट केप 60 सेंटीमीटर फ्रॉम अ लेन्स गिव्स अ व्हिज्युअल इमेज 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द लेन्स, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ लेन्स। इज इट अ कन्वर्जिंग लेन्स और डायव्हर्जिंग लेन्स। पुढचा प्रश्न दिलेला आहे 5वा बघा, राईट एनी 2 डेरिव्हेटिव्हज ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल। हा झालं। पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न तिसरा, राईट एनी 5 क्वेश्चन्स। पहिला दिलेला आहे बघा, ऑब्झर्व द गिवन फिगर शोइंग द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मूव्हिंग अराउंड द सन अँड राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट। केपलरच्या 3 लॉ इथं लिहायचा आहे तुम्हाला आणि सोबत डायग्राम काढा, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील। प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, बाय ऑब्झर्विंग फॉलोइंग डायग्राम सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। ए दिलेला आहे, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेअर टू वेअर। बी दिलेला आहे, विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस। सी दिलेला आहे बघा, विच प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज मेजर्ड युजिंग दिस।
तुम्हाला या तिन्हींची पण उत्तर लिहायची आहेत. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. राईट द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द फॉलोइंग पॉइंट्स फॉर इलेक्ट्रिक मोटर. ए प्रिन्सिपल, बी युजेस, सी दिस इज बेस्ड ऑन विच रूल ऑफ फ्लेमिंग. म्हणजे इथं तुम्हाला प्रिन्सिपल लिहायचा इलेक्ट्रिक मोटरचं, ते कुठे यूज होतं त्याचे युजेस लिहायचे आहेत, आणि कोणत्या फ्लेमिंगचे लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल आहेत त्यामधील कोणत्या रूलवर हे मोटर काम करतं ते लिहायचं आहे. प्रश्न 14 दिलेला आहे बघा. राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. ए द ग्रुप विथ वॅलेन्सी 0, बी द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग वॅलेन्सी 2, सी द मेटलोइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड्स. प्रश्न 5 दिलेला आहे बघा. आयडेंटिफाय फिगर ए बी सी अँड गिवन देअर फ्युजेस. ए दिलेला आहे बघा, इथं काय त्याचं उत्तर येणार फ्यूज. हे फ्यूज आहे, तिथं कुठे यूज करतात हे लिहायचे आहेत. बी दिलेला आहे एमसीबीएस, या आकृतीचं नाव असणार का एमसीबीएस, आणि सी दिलेला आहे गॅल्व्हॅनोमीटर. याचे युजेस तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न 6 दिलेला आहे बघा. त्यामधील कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. रिएक्टंट, प्रोडक्ट, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. पहिला दिलेला आहे 2AgCl, सेकंड दिलेला आहे CuSO4+Fe, आणि तिसरं दिलेलं आहे H2O+CO2. हे म्हणजे या रिएक्टंट पासून कोणत्या प्रोडक्ट्स फॉर्म होतील आणि त्यांचे टाइप कोणते आहेत त्या रिएक्शनचे ते लिहायचे आहेत. 7 दिलेलं आहे बघा. एक्सप्लेन अँड ड्रॉ द रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम ऑफ ड्रॉइंग इमेजेस. रे डायग्राम काढण्याचे रूल्स कोणकोणते आहेत ते इथं तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न 8 बघा दिलेला काय आहे. राईट द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन व्हॅल्यू जी म्हणजे जीची व्हॅल्यू कुठे कुठे म्हणजे असं व्हेरिएशन लिहायचे 3 आहेत. शेप, डेप्थ आणि हाईट. या 3 मध्ये व्हेरिएशन ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी बघायला मिळतं आपल्याला. पुढचा प्रश्न 14 दिलेला आहे बघा. सॉल्व एनी वन क्वेश्चन ऑफ फॉलोइंग. पहिला दिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स बाय रेफरिंग डायग्राम. इथं डायग्राम दिलेले आहेत, त्याच्या साहाय्याने तुम्हाला इथं प्रश्न दिलेले ते लिहायचे आहेत. ए दिलेला आहे व्हॉट इज रस्ट, बी दिलेला आहे राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट, सी दिलेला आहे राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयर्न ॲट एनोड, डी दिलेला आहे राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयर्न ॲट कॅथोड, ई दिलेला आहे व्हॉट इज कोरोजन. या 5च्या 5 प्रश्नांची उत्तर दिला तरीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. दुसरा दिलेला आहे बघा. विथ डायग्राम प्रूव्ह दॅट अ रेनबो इज कंबाइंड इफेक्ट ऑफ द रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे स्टेटमेंट तुम्हाला जस्टिफाय करून लिहायचे आहे. तुम्ही कोणतंही एक सोडवा आणि तुम्हाला मार्क मिळतील पैकीच्या पैकी 5 पैकी 5, परंतु तेवढे पॉईंट्स पण हवेत त्या क्वेश्चनच्या उत्तरामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. प्लीज सपोर्ट करा आमच्या चॅनलला. थँक्यू.